सुरुवात करूया। काँग्रेसचे राज्यातले बडे नेते आज दिल्लीत आहेत आणि हायकमांड सोबत त्यांची बैठकही असणार आहे। आगामी निवडणुका मवियात लढायच्या का हे आज ठरण्याची शक्यता आहे। हर्षवर्धन सपकाळ, थोरात, पटोले, वडेट्टीवार, यशोमती ठाकूर या दिल्लीत दाखल झालेत, तर काँग्रेसचे सर्व माजी मंत्री देखील राजधानी दिल्लीत आहेत। महाराष्ट्र काँग्रेसचे 14 ते 15 नेते दिल्लीत ठाण मांडून आहेत। राज्यात अधिवेशनाला सुरुवात झाली आहे। पटोले, वडेट्टीवार मात्र दिल्लीत आहेत। गजानन उमाटे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत थेट जोडले गेलेले आहेत। गजानन, काय सांगाल, आज निवडणुका मवियात लढायच्या का हे दिल्लीत ठरू शकतं? नक्कीच मिनी विधानसभा निवडणुका काही महिन्यांवर आलेल्या आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची एक महत्त्वाची बैठक आज दिल्लीत होणार आहे। महाराष्ट्रातील काँग्रेसचे सर्व दिग्गज नेते दिल्लीत ठाण मांडून बसलेले आहेत। त्यामध्ये प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, नाना पटोले, विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात यासह सगळे माजी मंत्री जवळपास 14 ते 15 नेते दिल्लीत ठाण मांडून आहे। राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे यासह काँग्रेसच्या सर्व हायकमांडची चर्चा होणार आहे, बैठक होणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकट्या लढायच्या की महाविकास आघाडीसोबत लढायच्या याबाबत आजच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे। आणि त्यासाठी हे सगळे नेते जे आहे ते दिल्लीत गेलेले आहे। गेल्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रातलं राजकारण, मग हिंदीचा विषय असो किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ठाकरे गटाची भूमिका, शरद पवार गटाची भूमिका, दोन्ही गटाला लागलेली पडझड, भाजपमध्ये होत असलेला पक्षप्रवेश, या सगळ्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची काय भूमिका असायला पाहिजे, आगामी काळात संघटन बांधणीसाठी काय भूमिका असायला पाहिजे, स्थानिक स्वराज्य संस्थांचे उमेदवार निवडताना त्याची काय पद्धत असायला पाहिजे, या सगळ्या पार्श्वभूमीवर ही अत्यंत महत्त्वाची बैठक आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्थानिक प्रदेशाध्यक्ष निवडले गेले तरी बऱ्याच ठिकाणी जिल्हाध्यक्ष मात्र बदललेले नाहीत, स्थानिक पातळीवरचं संघटन मात्र तसंच आहे। त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर ही अत्यंत महत्त्वाची बैठक, परंतु या बैठकीमध्ये सगळ्यात महत्त्वाची चर्चा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडीसोबत काँग्रेस लढणार का या सगळ्या बाबींवर चर्चा होणार आहे। कारण की काँग्रेसने याआधी स्पष्ट केलेलं आहे की हा निर्णय आम्ही आमच्या स्थानिक नेत्यांवर सोडलेला आहे। याचा अर्थ असा होतो की स्थानिक पातळीवर काही ठिकाणी काँग्रेस स्वबळाची तयारी करत आहे, जिथे काँग्रेसची ताकद जास्त आहे तिथे स्वबळावर लढणार आहे, मैत्रीपूर्ण लढत महाविकास आघाडीच्या इतर दोन पक्षाशी करणार आहे। त्यामुळे या सगळ्या बाबींवर आजच्या या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे। एकीकडे महाराष्ट्रात अधिवेशन सुरू झालं, आजचा अधिवेशनाचा पहिला दिवस आहे, असं असताना काँग्रेसचे सगळे मोठे नेते काल रात्रीपासूनच दिल्लीत ठाण मांडून बसलेले आहेत, दिल्लीत आहेत आणि आज हायकमांडची भेट घेणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।